नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर 23 मे 2024 दिवशी आहे गुरुवार आणि या दिवशी आहे बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमा ज्या दिवशी भगवान विष्णूंनी बुद्धाचा अवतार घेतला होता. बुद्ध पौर्णिमा एक असा दिवस आहे ज्या दिवशी अखंड लक्ष्मीची कृपा आपण प्राप्त करू शकतो. यावेळी बुद्ध पौर्णिमा खूप विशेष आहे, कारण या बुद्ध पौर्णिमेला माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करू शकता. जे कोणी पैशाच्या विषयी खूप दिवसापासून अडचणीत आहे, पैसे येत नाही, पैसे टिकत नाही, कोणतीही पैशाविषयी समस्या असो, ही बुद्ध पौर्णिमा खूप विशेष असणार आहे. तर आपण जाणून घेऊ की या बुद्ध पौर्णिमेला विशेष करून तुम्ही तुमच्या बऱ्याचशा अडचणी दूर करू शकता. तर सर्वप्रथम पौर्णिमेला माता लक्ष्मीचा वास हा पिंपळाच्या झाडावर असतो. तर या बुद्ध पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीची अखंड कृपा पाहिजे असेल तर या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. जे झाड कोणत्याही मंदिराच्या अंगणात असणार आहे व त्याला एक भरलेल्या तांब्यात 1 चमचा साखर घालून ते पाणी त्या पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे आणि मग तुम्हाला त्या झाडाची परिक्रमा करायची आहे. तुम्हाला 7 वेळा परिक्रमा करायची आहे. हे केल्याने तुमच्यावर साक्षात माता लक्ष्मीची कृपा राहील. त्यानंतर अजून एक उपाय म्हणजे या दिवशी तुम्ही शिव मंदिरात जायचं आहे आणि कच्च्या दुधात तांदूळ आणि गुळाची पावडर घाला व तुम्ही साखरसुद्धा घालू शकता व मग तुम्ही ते दूध शिवलिंगावर अर्पण करा. याने तुमच्या चंद्रमा आणि मंगळ या दोन्ही ग्रहाला तुमच्या फेवरमध्ये करू शकता आणि भगवान शंकराची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. आणि जे काही तुमची अडकलेली कामे, तुमच्या जीवनात जे काही ब्लॉकेज आहे ते पूर्णपणे खुलणार आहे आणि तुमची प्रगती होताना तुम्हाला दिसणार आहे. आणि या दिवशी म्हणजे बुद्ध पौर्णिमे दिवशी तुम्हाला महालक्ष्मीची अजून एक विशेष कृपा मिळवायची असेल तर एक उपाय अजून सांगणार आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे आटपून तुम्हाला एक पिवळ्या रंगाची पिशवी घ्यायची आहे. त्यात तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तांदूळ भरा व ते तांदूळ तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भरायचे आहेत. मग ते तांदूळ तुमच्या देवघराजवळ ठेवायचे आहे व मग एक तुपाचा दिवा लावावा. ते तांदूळ तिथंच राहून द्यायचे आहेत. मग दुसऱ्या दिवशी त्यातील थोडे तांदूळ देवघरात ठेवा. थोडे तांदूळ तुम्ही तुमच्या घराच्या तांदळात मिक्स करा आणि बाकीचे तांदूळ तुम्हाला दान करायचे आहे. आता या 3 गोष्टीमुळे तुमचा काय फायदा होणार आहे ते मी सांगत आहे. पहिलं तर तुमच्या घरात जेव्हा जेव्हा ते तांदूळ बनतील तेव्हा तेव्हा तुमच्या घरात भरभराट होणार आहे आणि जे दान केलेले तांदूळ आहेत त्यामुळे तुमचे जे काही पैशाविषयी समस्या आहेत, तुमची जे काही ब्लॉकेज आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते पूर्णपणे खुलणार आहे आणि तुमचा कामधंदा व्यवस्थित चालणार आहे. अजून एक विशेष उपाय सांगते. या दिवशी तुम्हाला करायचा आहे, बुद्ध पौर्णिमे दिवशीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे, पण तो दिवा पिठापासून तयार झालेला असावा. तो दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ लावायचा आहे आणि भगवान विष्णूंची आराधना करत त्यांना हात जोडून प्रार्थना करा आणि तुमच्या जे काही समस्या आहे ते सांगून तुमच्यावर त्यांची कृपा असू द्या व आशीर्वाद असू द्या अशी प्रार्थना करायची आहे. तर ह्या थोडीशी माहिती मी सांगण्याची प्रयत्न केलेला आहे आणि काही छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत. तुम्ही या दिवशी नक्की करा. या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर हे छोटे छोटे उपाय नक्की करा आणि तुमच्या जीवनात काय बदल होत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.